तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि थंबनेल बघून तुम्हाला लक्षात आलं असेल, यावेळेस आपण चाललो आहोत अष्टविनायक राईडला. गाडी आपली लगेज वगैरे बांधून आपण जस्ट वेट करतो आहे. आपला रायडिंग पार्टनर यावेळेला असणार आहे रोहित, त्याची वाट बघतो आहे. तो आला की आपण निघू लगेच. ठीक आहे, तर भेटू तुम्हाला पुढच्या प्रवासात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बजरंगबली की जय. तर मित्रांनो, राईडची सुरुवात झालेली आहे. अष्टविनायक राईड जी आपली होणार आहे. आता सकाळचे वाजलेत 5. भांडूपमधून निघालो आहोत आपण. टाकी वगैरे फुल केलेली आहे, सो आपल्याला मध्ये आता कुठे थांबायची गरज नाही आहे. सो लेट्स सी कसा होणार आहे आपला प्रवास. या अष्टविनायक यात्रेमधलं आपलं पहिलं डेस्टिनेशन असणार आहे ते म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर. पालीच्या बल्लाळेश्वरला आपण पहिले जाणार आहोत. आता इथून निघालो आहोत. ते आपल्या घरापासून अंतर 109-110 असं किलोमीटर आहे. साधारण 2.5 तास लागतील. 3 तास. ठीक आहे, घाई नाही आहे, आपल्याला आरामातच जायचं आहे. अशाप्रमाणे आपण प्लॅन केलेला आहे. तर आपण 3 दिवसात करणार आहोत. पूर्ण करायला 2 दिवसातसुद्धा अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पण आपण फारशी दगदग न करता, घाई न करता आरामात करणार आहोत. होप सो आपला प्रवास चांगला होईल आणि तुम्हालासुद्धा आपला ब्लॉग आवडेल. ऐरोली टोल नाका जस्ट क्रॉस करतो आहोत आपण. आणि त्याच्यानंतर आता येणार आहे असं मनमोहक असं आपलं दृश्य. ऐरोली ब्रिजवरून सकाळच्या वेळेला जाताना जे काही दृश्य असतं, आणि त्यात आपण राईडला निघालेलो असतो, त्यामुळे एक वेगळीच एक्साइटमेंट लेवल असते. राईडला निघायचं म्हणजे आपण सकाळी लवकरच निघायला प्रेफर करतो. 4:30-5 याच दरम्यान, की जेणेकरून आपण या सिटीच्या ट्रॅफिकमधून क्रॉस होऊ लवकर, नाहीतर त्याच्यातच वेळ निघून जातो. ऐरोली ब्रिज लॉंग राईडला निघताना सकाळी इथून क्रॉस करणं हे नेहमीचं झालं आहे. नेहमीचं दृश्य आहे आपल्याला हे. पण त्यातला आनंद जो आहे तो काही कमी होत नाही. दरवेळेला तसाच आहे. रस्ता म्हणावा तसा खाली नाही आहे एक्सपेक्टेशनप्रमाणे. बऱ्याचशा गाड्या आहेत रस्त्याला. हेवी व्हेकल्स आपल्यासारखे सगळे क्रिसमसची सुट्टी पकडून प्लॅन करून बाहेर निघाले आहेत बहुतेक. बऱ्याच वेळपासून खोळंबलेली आपली अष्टविनायक राईड. बऱ्याच आधीपासून प्लॅन करत होतो मी, पण प्लॅन काही होत नव्हता. जे आयडिनरीज सगळे बनवून ठेवले होते त्यावर लक्ष घालता घालता असंच नजरेस आलं की क्रिसमसच्या सुट्टीमध्येच लास्ट इयर अष्टविनायक मी प्लॅन केला होता. तर त्याच्याकडे लक्ष गेल्यानंतर बघ असं वाटलं, अरे ह्या क्रिसमसच्या सुट्टीत का प्लॅन करू नये. सो डिसाईड केलं आणि निघालो आपण अष्टविनायक राईडला. ॲक्च्युली सई, सन्नीत आणि मी आम्ही जाणार होतो, पण त्यांना नाही पॉसिबल झालं. सो रोहित आणि मी आता चाललो आहे. अष्टविनायकबद्दल सांगायचं झालं तर अष्टविनायक हा शब्दच अष्ट आणि विनायक अशा 2 शब्दांनी मिळून तयार झालेलं आहे. त्यापैकी अष्ट म्हणजे 8 आणि विनायक म्हणजे तर सर्वांना माहितीच असेल, आपल्या सर्वांचे लाडके आराध्य दैवत गणपती बाप्पा. तर हे अष्टविनायक अशी 8 मंदिरं आहेत, जी की 6 पुणे जिल्ह्यात आहेत आणि 2 रायगड जिल्ह्यात आहेत. रायगड जिल्ह्यातले 2 म्हणजे पाली आणि महाड. यापूर्वी अष्टविनायक यात्रा मी 2008-9च्या दरम्यान केली होती. जेव्हा शाळेतले मित्र होते त्यांचे असेच आम्ही मित्र एक 4 व्हीलर हायर करून असे गेलो होतो त्यावेळेला. कन्फ्युजन हे आहे की नागोठणे मार्गे जायचं की खोपोली मार्गे जायचं, म्हणून पनवेलला गेल्यावर डिसाईड करून मोस्ट प्रोबॅबली खोपोली मार्गेच जाऊ. माझा विचार तसाच आहे. नागोठणेचा रस्ता खराब आहे आय गेस, खोपोली मार्गे गेलेलंच चांगलं राहील. सुरुवातीला जो मी प्लॅन बनवला होता त्यामध्ये अष्टविनायकसोबत मोरगावच्या जवळ जे जेजुरी आहे, जेजुरी करायचं. त्यानंतर ओझर, लेण्याद्री हे आपण जे शेवटी करणार आहोत. ते केल्यानंतर लेण्याद्रीच्या जवळच शिवनेरी फोर्ट आहे, तर शिवनेरी फोर्ट करून यायचं असा सगळा प्लॅन होता. पण नंतर मग शिवनेरी ड्रॉप केलं
आणि जेजुरीसुद्धा. जेजुरीसाठी विचार केला की स्पेशल निघून येऊ जेजुरीसाठी, खास फक्त जेजुरी आणि त्याच्या आसपासचे. आता आपण पनवेलला पोचलो आहोत मित्रांनो. हा जो ह्या बाजूला रोड गेला आहे हा पेन मार्गे नागोठणे मार्गे आपल्याला पालीकडे नेतो. बट आपण तिथून नाही जाणार आहोत, आपण सरळ जाणार आहोत खोपोली मार्गे. चला, खोपोलीचा रूट चांगला आहे तसा. इव्हन तर कोकणात जाताना सुद्धा जेव्हा गणपतीच्या आधी मुंबई गोवा हायवेची परिस्थिती फार खराब होती तेव्हासुद्धा पालीमार्गेच लोक जायची. खोपोली पालीमार्गे निजामपूर मार्गे डायरेक्ट माणगावला बाहेर पडायचं. तो एक रूट आहे. आता वाजले 6:30. थंडीचे दिवस असल्याने थोडं उशिरा उजाडतं. बराच वेळपर्यंत अंधार राहील. गुगल मॅप लावला आहे आता. पनवेलपर्यंत काही गरज नव्हती. आता खोपोली मार्गे चाललो आहोत तर जो राईट टर्न घ्यायचा आहे तो चुकायला नको, त्यामुळे गुगल मॅप लावला आहे आपण. पालीचं दर्शन घेतल्यानंतरच नाश्ता वगैरे करू आपण. आता सकाळी काही थांबणार नाही आहोत आपण कुठे. पालीला प्रोबॅबली 8पर्यंत पोचू आपण. अजून 58 किलोमीटर्स दाखवत आहे. 58 किलोमीटर्स. पालखी चालली आहे. आणि थोडं उजाडायला लागलं आहे आता. सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं नाही आहे, लवकरच होईल. अष्टविनायका तुझा महिमा कसा. प्लान केल्यापासून, प्लान ठरल्यापासून किती वेळा हे गाणं मी ऐकलं असेल त्याचा काय हिशोब नाही. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. आता उजाडायला लागलं आहे हळूहळू. पाव फुटणं काय म्हणतात असं आता हळूहळू उजाडायला लागलं आहे. छान वाटतं आहे, छान वाटतं. तोपर्यंत ऊन चालू होत नाही प्रॉपर, तोपर्यंत राईड करायला मजा येईल. ऊन पडलं तरी की आपल्याला राईड कंटिन्यू ठेवायचीच आहे, नो डाऊट. उन्हाच्या वेळेला आपण महाडच्या गणपतीचं दर्शन घेऊन निघालेलो असू मोरगावच्या दिशेने, तर त्यावेळेला तो रूटसुद्धा चांगलाच आहे. गाडीवर असताना उन्हाचा फारसा त्रास जाणवणार नाही. अजून 6 किलोमीटर आहेत. 6 किलोमीटर नंतर तो राईड घ्यायचा आहे विणेगाव. राईड घेतल्यानंतर आय गेस थोडासा तो पॅच खराब असेल. त्यानंतर पुढचा रस्ता चांगला आहे, सिमेंट कॉन्क्रीटचा आहे. पूर्वी जेव्हा सुधागडला वगैरे ट्रेकला आलो होतो सरसगडला, त्यावेळेला त्या रस्त्याचं काम चालू होतं. त्यानंतर आता रिसेंटली कधी गेलो होतो त्या रूटला, रिसेंटली हल्ली गेलो होतो, त्या रूटने येणं झालं होतं आय गेस. झाला आहे तो रूट चांगला बऱ्यापैकी. आता आपल्याला कळेलच जाताना. खोपोलीचा टर्न घेतला आता आपण. अजून मंदिर 22 किलोमीटर दाखवत आहे, अर्धा तास साधारण. 2-3 ST बसेस गेल्या पुढे. गाडी नंबर 1, 2, 3 असे बॅच लावले होते गाड्यांना. माझ्या अंदाजाप्रमाणे कुठल्या तरी स्कूलची पिकनिक आलेली असणार, की पाली गणपतीला चालली आहे का काय माहिती. अदरवाईज ठीक आहे, तर पाली गणपतीला आलेले असतील तर पुष्कळ गर्दी असणार आहे. पोचू थोड्याच वेळात आपण आपल्या पहिल्या डेस्टिनेशनला, पाली बल्लाळेश्वर. अष्टविनायपैकी एक असलेल्या या पालीच्या बल्लाळेश्वराची आख्यायिका, पुराणातली आख्यायिका अशी आहे की त्या पाली गावात कल्याण नावाचा वाणी होता आणि त्याची बायको इंदुमती, असे ते दोघे राहत होते. आणि त्यांना बल्लाळ नावाचा मुलगा होता. तो मुलगा फार गणेश भक्त होता, गणेशाचा निस्सीम भक्त होता आणि तो नियमित गणेशाची पूजा करत असे. एकदा गावातल्या सगळ्या मुलांना घेऊन खेळत असताना त्यांना तिकडे एक दगड सापडला. तर त्या दगडाची त्यांनी यथासांग पूजा केली आणि त्या दगडाला गणपती म्हणून ते मुलं रोज त्याची पूजा करू लागली. एक दिवशी त्यांना फारच उशीर झाला सगळ्या मुलांना घरी यायला. तेव्हा गावातले सगळे मंडळी त्या कल्याणवाण्याच्या घरी गेले आणि त्याच्या मुलामुळे सगळी मुलं बिघडली वगैरे असं हे आकांडतांडव केल्यामुळे कल्याणवाण्याला राग येऊन त्याने मग गेला त्या ठिकाणी आणि त्याच्या मुलाला म्हणजे बल्लाळला त्याने खूप मारलं आणि तिथेच बांधून ठेवलं. शिवाय जो दगडाची ते मुलं पूजा करत होते तो दगडसुद्धा त्यांनी तिथेच टाकून दिला. बल्लाळ हा गणेशाचा निस्सीम भक्त असल्याकारणाने तो एवढा मार खाऊनसुद्धा आणि भुकेला असूनसुद्धा तो तिथे गणेशाची पूजा करतच राहिला आणि त्याच्या पूजेने प्रसन्न होऊन
गणपतीने एका साधूचं रूप घेऊन तिथे त्याला दर्शन दिलं आणि त्या साधूच्या रूपात गणपतीने बल्लाळाला स्पर्श करताच त्याचं जे दुखणं होतं ते सगळं निघून गेलं. तर बल्लाळाच्या लक्षात आलं की हे दुसरे तिसरे कोणी नसून गणपती बाप्पाच आहे. त्याने त्यांचे पाय धरले तेव्हा गणपतीने आपल्या खऱ्या रूपात त्याला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तेव्हा बल्लाळाने अशी विनंती केली गणपती बाप्पाकडे की तुम्ही आता इथेच राहा आणि इथल्या गोरगरिबांचं कल्याण करा. तेव्हा गणपतीने त्याला त्याचा वर मान्य केला आणि गणपती तिथेच राहायला मान्य झाला आणि बल्लाळाला असा वर दिला की यापुढे इथे जे मी वास्तव्य करणार आहे तर इथलं जे मला ओळखलं जाईल ते तुझ्या नावाने ओळखलं जाईल आणि म्हणून आपण आज पालीच्या गणपतीला बल्लाळेश्वर म्हणू. शिवाय तो जो दगड ते मुलं पूजत होती जो त्या वाण्याने कल्याण वाण्याने फेकून दिला होता गणपती त्याच्यात समाविष्ट झाला आणि तो दगड जो तुटला होता तो एकत्र झाला. तो दगडसुद्धा आज पूजला जातो धुंडी विनायक या नावाने आणि पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन करण्याआधी धुंडी विनायकाचं दर्शन घेतलं जातं. धुंडी विनायकाचं दर्शन करूनच मग पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन करायचं असतं. आपण देवळात जाऊ तेव्हा तुम्हाला धुंडी विनायकाचं दर्शन करून देईनच. तर अशी ही आख्यायिका आहे पालीच्या बल्लाळेश्वराची. अजून डिस्टन्स राहिले 18 किलोमीटर. आपण पोहोचू पटापट आणि तिकडे दर्शन दाखवतो तुम्हाला. तिकडे जर व्हिडिओ आला असेल मंदिराचं दर्शन करा. रस्ता फार चांगला आहे. मी सुरुवातीला सांगितलं तसं त्या खोपोलीच्या रस्त्याचं काम चालू आहे. कसा असेल आपल्याला आयडिया नाही. चांगला असेल अशी अपेक्षा करून आपण आलो होतो. अपेक्षेपेक्षा खूपच चांगला रस्ता आहे. पण त्याच वेळेला आम्ही जेव्हा इथे म्हणजे इथून जाणं झालं होतं किंवा इथे येणं झालं होतं त्यावेळेला या रस्त्याचं जे काम चालू होतं त्यावरून हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचाच असणार आहे हे एवढं तर लक्षात आलं होतं. आणि त्यामुळे रस्ता चांगलाच असेल अशी अपेक्षा करून मी आलो होतो आणि तो पूर्ण रस्ता मंदिरापर्यंत त्या खोपोली फाट्यापासून पूर्ण चांगला रस्ता आहे. मजा आली या रस्त्यावर गाडी चालवायला. स्वयंभूमूर्ती पूर्वाभिमुख सूर्यनारायण करी कौतुक. स्वयंभूमूर्ती पूर्वाभिमुख सूर्यनारायण करी कौतुक. डाव्या तोंडीचे रूप साजिरे कपाळ विशाळ डोळ्यात हिरे. डाव्या तोंडीचे रूप साजिरे कपाळ विशाळ डोळ्यात हिरे. हिरे बंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती. हिरे बंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती. ब्रह्मानंदी जीव होई भेडा की पिसा. ब्रह्मानंदी जीव होई भेडा की पिसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. पालीच्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण महाडच्या दिशेने निघतोय. अष्टविनायकापैकी आपला दुसरा गणपती. पालीच्या बल्लाळेश्वरापासून महाडच्या वरद विनायकाचं डिस्टन्स आहे 38 किलोमीटर. साधारण 1 तास धरून चालू. आता वाजलेत 8:30. पालीच्या इथे ठीकठाक दर्शन झालं आपलं व्यवस्थित. शाळेच्या मुलांची पिकनिक आली होती मी सांगितलं त्याप्रमाणे. थोडं गडबड गोंधळ गर्दी असं हे झालं होतं तिथे. तर मला वाटतं तेच सगळे आता महाडला पण चाललेत. समोर 2 बसेस दिसत आहेत. तिथे सुद्धा तसंच सीन होईल असं मला वाटतं आहे. आय होप तसं असू नये. लेट्स सी. महाडच्या वरद विनायकाची आख्यायिका अशी आहे. कौंडिण्यपूरचा राजा सम्राट भीम आणि त्याची पत्नी रुक्मिणीला पुत्र होत नव्हता तर त्यासाठी त्यांनी विश्वामित्रांची भेट घेतली. तेव्हा गुरु विश्वामित्रांनी त्यांना गणपतीचा एकाक्षर मंत्राची जप किंवा आराधना काय म्हणतात तसं करण्याची हे केली आणि त्याप्रमाणे त्यांना पुत्रप्राप्ती झाली आणि त्या पुत्राचं नाव त्यांनी रुक्मन असं ठेवलं. राजकुमार रुक्मन पुढे मोठा झाल्यावर एके दिवशी शिकारीला गेलं असताना वाचकनवी ऋषींच्या आश्रमात राहिला आणि तिथे वाचकनवी ऋषीमुनींची पत्नी मुकुंदा ही त्याच्या प्रेमात पडली. गुरु ऋषींची पत्नी असल्याकारणाने मुकुंदाने तिला नकारला आणि तो तिथून निघून गेला. हे इंद्राने बघितल्यानंतर त्या मुकुंदा
ऋषीमुनींची पत्नी मुकुंदा हिच्या खातर त्याने मुकुंदाचं रूप धारण करून तो त्यांच्या जवळ गेला आणि त्यातून तिला पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव क्रिसमस असं ठेवण्यात आलं. पुढे काही वर्षानंतर क्रिसमसला आपल्या जन्माविषयी कळालं तेव्हा तो खूप असा क्रोधित झाला आणि जंगलात निघून गेला आणि तिथे त्याने गणपतीची तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येने गणपती प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वर दिला की तुला शूरवीर असा मुलगा तुला लाभेल जो फक्त शंकराकडूनच हरू शकेल, बाकी कोणी त्याला हरवू शकणार नाही असा त्याला वर दिला क्रिसमसला. आणि त्याने गणपतीला विनंती केली की तुम्ही ह्याच पुष्पकोणात जाऊन त्याने तपश्चर्या केली होती तर त्या परिसराला आता भद्रका म्हणून ओळखतात आणि तोच तो परिसर जिथे आता महड वरद विनायकाचं मंदिर आहे. त्या गणपतीने त्याच्या इच्छेनुसार तिथेच वास्तव्य केलं. अशी आहे महडच्या वरद विनायकाची आख्यायिका पुराणात. दुसरी गोष्ट सांगायची अशी तर तिथे तिकडचे धोंडू मोरोपंत का नाव मला त्यांनी लक्षात येत नाही तर 1680 साली त्यांना तिकडे तळ्यात गणपतीची मूर्ती आहे असा साक्षात्कार झाला आणि ते तिथे शोधलं असता त्यांना ती मूर्ती सापडली आणि तीच मूर्ती मग तिथे स्थापन केली गेली. ही अशी दुसरी आख्यायिका आहे. पण कूच करतोय आमच्या वरद विनायकाकडे. राहिले आहेत शेवटचे 28 किलोमीटर. गणपती बाप्पा मोरया. महड गावात महसूर वरद विनायकाचं तिथं एक मंदिर लय साध सुध जस कौलारू घर. घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्या वर सपनात भक्ताला कळ देवळाच्या माग हाय तळ. मूर्ती गणाची पाण्यात मिळ त्यानं बांधलं तिथे देऊळ. दगडी भैरप शिववासनिया प्रसन्न मंगल मूर्ती हो. वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो. जी जी रजी महारारे जी जी महारारे जी जी महारारे जी जी. तर मंडळी अष्टविनायकापैकी 2 गणपतींचं दर्शन आपण घेतलेलं आहे. पालीच्या वल्लाळेश्वर आणि महडचा वरद विनायक. आणि तिथून आपण आता निघालो आहोत मोरगावकडे. मोरगावच्या मयुरेश्वराचं दर्शन घ्यायला. महडच्या वरद विनायकापासून मोरगावच्या मोरेश्वरापर्यंतचं दर्शन हे डिस्टन्स आहे 157 किलोमीटर जे की 4 तास दाखवत आहे. आता वाजले आहेत 11:15. ज्या गोष्टीचा विचार करत होतो ते तसंच झालं. महडच्या गणपतीजवळसुद्धा स्कूल पिकनिकची भली मोठी रांग होती पण तिथेही दर्शन झालं व्यवस्थित. थोडा वेळ लागला, दर्शन छान झालं. आता आम्ही निघालो आहे मोरगावला. अष्टविनायक यात्रेमधला मोरगाव हा पहिला गणपती आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल ज्याप्रमाणे आम्ही दर्शन घेत चाललो आहोत ते आम्ही आमच्या सोयीनुसार अष्टविनायक यात्रा कंप्लीट करत आहोत. अष्टविनायक यात्रा करण्याची एक शास्त्रोक्त पद्धत आहे ज्यामध्ये कोणत्या गणपतीचं दर्शन कधी घ्यावं ह्याची एक सिक्वेन्स आखलेली आहे आणि त्याप्रमाणे ते दर्शन घ्यायचं असतं. आणि सर्वात शेवटी पहिल्या गणपतीचं दर्शन घेऊन त्या यात्रेची सांगता करायची असते. त्या सिक्वेन्सप्रमाणे मोरगावचा मयुरेश्वर हे पहिला गणपती आहे. ती सिक्वेन्स तुम्हाला सांगतो कशी आहे. पहिलं मोरगावचा मयुरेश्वर, त्यानंतर सिद्धटेकचा सिद्धिविनायक, त्यानंतर पालीचा बल्लाळेश्वर, त्यानंतर 4था गणपती महडचा वरद विनायक, 5वा गणपती थेऊरचा चिंतामणी, 6वा गणपती लेण्याद्रीचा गिरिजात्मज, 7वा गणपती ओझरचा विघ्नहर आणि 8वा गणपती रांजणगावचा महागणपती. आणि हे सगळे गणपतीचं दर्शन केल्यानंतर तुम्हाला परत मोरगावला जायचं असतं. शास्त्रोक्त पद्धतीने अष्टविनायक यात्रा जर करायची असेल तर ती यात्रा पूर्ण झाली असं मानलं जातं. आणि त्या यात्रेचा दुसराही असा नियम आहे की ती शास्त्रोक्त पद्धतीने यात्रा करताना तुम्ही कुठेही मित्र नातेवाईक यांच्याकडे घरी कोणाच्या थांबायचं नसतं. आणि दुसरी गोष्ट ती यात्रा करून घरी परतल्यानंतर लगेचच कोणत्या दुसऱ्या यात्रेला निघायचं नसतं. अशी त्याची पद्धत आहे. जिओग्राफिकली बघायला गेल्यानंतर ते थोडं मुंबईवरून निघाल्यानंतर पहिलं मोरगावला, त्यानंतर परत पाली महडला या. हेक्टिक नाही म्हणता येणार
जर करायचं आहे तर ते कसंही करून करतोच माणूस. आम्ही आपलं भौगोलिकदृष्ट्या सोयीस्कर असं रूट निवडला आणि त्याप्रमाणे चाललो आहोत, जो की एक सर्कल होतो. पाली, महड, नंतर मुरगावचा मयुरेश्वर आणि त्यानंतर सिद्धटेक. आमची सिक्वेन्स सांगतो कशी आहे. मोरगावचा मयुरेश्वर, त्यानंतर आम्ही उद्या सिद्धटेकला जाणार आहोत सकाळी, असा आमचा प्लॅन आहे. त्यानंतर येणार थेऊरला, त्यानंतर रांजणगाव आणि त्यानंतर रांजणगाववरून निघून लेण्याद्री ओझर करून घरी निघणार. लेण्याद्री ओझर हे एकमेकांच्या जवळच आहेत, 15-20 मिनटाच्या अंतरावर आहेत. ते करून आम्ही घरी यायला निघणार संडेला. तर आज बघू मोरगावला पोचल्यानंतर पुढचा काय प्लॅन असेल तो आम्ही तेव्हाच ठरवू. किती वाजता पोहोचतो आहे त्यावर डिपेंड आहे. स्टेची अरेंजमेंट काही केलेली नाही आहे, तर तिथे गेल्यानंतर बघायची आहे. मोरगावलाच थांबायचं का आणि कुठे पुढे जाऊन थांबायचं हे आम्ही संध्याकाळी डिसाईड करू. खंडाळा घाटातलं एक असं शिंगरोबाचं मंदिर फेमस स्पॉट आहे. शिंगरोबाचं मंदिर. हा ईस्टर्न एक्सप्रेसवरचा हा टनेल. ईस्टर्न एक्सप्रेस मुंबई पुणे एक्सप्रेस आहे. वॉट ईस्टर्न एक्सप्रेस आपल्याला एक्झिट घ्यायची आहे एक्सप्रेस हायवेवरून. मंडळी लोणावळ्यात पोचलो आता, वाकसाई विलेजच्या इथे. एकविरेकडे जाणारा जो लेफ्ट आहे कारला, तो थोड्याच अंतरावर आहे. पुणे इथून 60 किलोमीटर आहे आणि आपलं जे डिस्टन्स आहे मोरगाव मयुरेश्वर ते 129 किलोमीटर दाखवत आहे. 129 किलोमीटर म्हणजे अजून 2.5-3 तास आहेत आपल्याला. मध्ये आपला लंचचा ब्रेक होईल. मंडळी हा लेफ्ट जो जातो कारला लेणीकडे, एकविरा देवीच्या टेम्पलकडे, आपण चाललो सरळ मोरगाव मयुरेश्वर आपलं डेस्टिनेशन. आपला ध्यास अष्टविनायक यात्रा. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. वाजले 12:30. आपलं जे डेस्टिनेशन आहे मोरगाव हे अजून 95 किलोमीटर्स आहे. लंचचा 1 तासाचा ब्रेक जरी पकडला तरी 4-5च्या आधी तर पोहोचूच मोरगावला. सो तिथेच थांबायचं का पुढे जायचं हा कॉल मग तिथे पोचल्यावरच घेऊ. सकाळी आम्ही लवकर निघाल्यामुळे हा जर्नी जो आहे तो व्यवस्थित वेळेत पार पडतो आणि पुरेसा वेळ आहे संध्याकाळी आमच्याकडे. सो वाटलंच तर आम्ही मोरगावचं दर्शन घेतल्यानंतर पुढे जे आपलं नेक्स्ट असणार आहे सिद्धटेक, आपला पूर्ण न जाता मिडवे कुठेतरी स्टे वगैरे बघून आम्ही तिथे थांबू, जेणेकरून अर्धा डिस्टन्स तिकडचं कवर होईल आणि मग लंचला थांबू. ब्रेक झालेला आहे चांगला. 1 तास इथे ब्रेक घेणार आहे, पोटभर जेवणार आहे. जेवण पण चांगलं दिसतंय. अरे चांगलं आहे, टेस्टी आहे ना. अलग मसाला है ना यहाँ पर इसके लिए. चांगलं आहे. डिस्टन्स राहिलं आहे 55 किलोमीटर्स. 1-1.5 तास लागेल. आणि हा आता असा गावातला रस्ता चालू झाला आहे, सिंगल लेन. मधला पॅच चांगला होता, मध्ये मध्ये खराब आहे खूप. आणि हे असं समोरून गाडी आली की थांबायला लागते. 4 व्हीलर तर बाजूची मग रस्त्यावरून खाली उतरते, अशी परिस्थिती. ओ तेरी
ओ बाई साब. तर मोरगाव आपण जवळ करू. विषय राहिला मोरगावच्या आख्यायिकेबाबत. पुराणातली आख्यायिका अशी आहे मोरगावच्या मोरेश्वर संबंधित. मिथिला येथील गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी म्हणून होता राज्य करत तिकडे. आणि तो आणि त्याची राणी उग्रा यांना मूल काही होत नव्हते. त्यासाठी त्यांनी सूर्यदेवाची उपासना केली आणि त्याच्या आशीर्वाद स्वरूप राणीला दिवस गेले. पण त्या गर्भाचं तेज आणि प्रभा ती राणी काही सहन करू शकली नाही आणि तिने तो गर्भ समुद्रात सोडून दिला. आणि त्या गर्भापासून एक तेजस्वी मुलाचा जन्म झाला. समुद्राने नंतर ब्राह्मणाच्या रूपात त्या मुलाला राजाचं स्वाधीन केलं. तेव्हा समुद्रात त्या मुलाचा जन्म झाल्यामुळे राजाने त्याचे नाव सिंधू ठेवले. सिंधू सूर्यदेवाची उपासना करत होता आणि तो जसजसा मोठा होत होता तसतसा अधिक बलशाली होत होता. आणि त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन सूर्यदेवाने त्याला अमृत देऊ केला आणि त्याला आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याला कोणी मारू शकणार नाही. आणि अमरत्वाचा आशीर्वाद लाभल्यानंतर मग तो बळावला एकदम. त्याने सगळ्या देवलोकांवर आक्रमण केले, त्यांना बंदी केले. छोट्या रस्त्यावरही अशी परिस्थिती आहे. तर मग बाकीचे उरलेले देव सगळे गणपती बाप्पाकडे गेले. त्यांनी गणपती बाप्पाची आराधना केली. तेव्हा मग त्या देवांवर प्रसन्न होऊन गणपती बाप्पाने पार्वतीच्या पुत्राचा रूपाने जन्म घेऊन सिंधूचा वध केला. त्यासाठी असं म्हणतात गणपती बाप्पा मोरावर आरूढ होऊन आले होते आणि ह्या जे मोरगाव आहे इथेच त्यांनी सिंधूचा वध केला होता. म्हणून तिथे गणपती बाप्पाचं मंदिर बांधलं आणि ते आहे मोरगावचा मोरेश. आता राहिले आहेत 48 किलोमीटर्स. असा चांगला रोड असेल तरी गाडी चालवायला काय वाटणार नाही. मध्ये मध्ये खूप खराब पॅच येतो पण घाणेरडा, गाडी चालवायला कंटाळा येतो. असं असेल तर हरकत नाही, जाऊ शकतो. आता डिस्टन्स दाखवतं 48 किलोमीटर, टायमिंग 1 तास दाखवतं. आता वाजलेत 3, पावणे 3 वाजलेत. अगदी नाहीच थांबलं तरी 4-4:30पर्यंत पोचू आम्ही मोरगावला पोचू. आता आपण 15 किलोमीटर राहिले आहेत लास्ट. ठरवलेल्या वेळेतच पोचतो आहे. फार हॉल्ट नाही घेतले तरी सगळं वेळेतच पोचतो आहे. सो प्लॅन हाच आहे की आता गेल्या दर्शन घ्यायचं आणि नंतर मग स्टेसाठी ऑप्शन शोधायचे. तिकडे जवळपास असतील अशी अपेक्षा आहे. देवाच्या कृपेने रस्ता पूर्ण प्रवासात चांगला होता. आजच्या प्रवासातला आतल्या गावातला रस्ता कसा असेल डाऊटच होता, तो पण चांगलाच होता. मोरगावता मोरेश्वर लय मोठं मंदिर रे. नंदी कासव सभा मंडपी नक्षी सुंदर रे. मोर्या गोसाव्यानं त्याचा घेतला वसा. अरे मोर्या गोसाव्यानं त्याचा घेतला वसा. मोरगाव मयुरेश्वराचं दर्शनसुद्धा घेतलेलं आहे आणि आता आम्ही दर्शन घेऊन निघालो आहे. सिद्धटेकला नाही चाललो आहोत, बट ऑन द रूट काही अकोमोडेशन चांगलं बघून तिथे राहण्याचा आमचा विचार आहे. कारण इथे तर जवळपास बघितलं आम्ही, काही नव्हतं असं मोरगावला चांगलं हॉटेल, काही सापडलं नाही आम्हाला. थेऊर 62, शिरूर 69, चौफुला 23. आपल्याला त्यातल्या एकाही ठिकाणी जायचं नाही आहे. थेऊरला जायचं आहे वाटते उद्या दुपारनंतर. त्याआधी सिद्धटेक आपल्या प्लॅनवर आहे. पहिला सिद्धटेक. सो फर्स्ट सिद्धटेकच्या रूटवर आम्ही चाललो. सिद्धटेक पण किती 57 किलोमीटर दाखवत होतं. 1 तास 12 मिनटं. जायला आजही तिकडे पोचू शकतो, पण तिथे जाऊन परत तिथे अरेंजमेंट नसली राहण्याची तर परत प्रॉब्लेम व्हायचा. त्याच्यामुळे आम्ही त्या मार्गावर चाललो आहे, जिथे मध्ये आम्हाला कुठे चांगलं हॉटेल दिसेल तिथे आम्ही राहणार. आणि उद्या सकाळी उठून लवकरात लवकर आम्ही आमच्या प्रवासाला चालू पडणार. तर मित्रांनो, आजचा आपला दिवस
छान झालेला आहे ॲज प्लॅन. आपण 3 गणपतींचं दर्शन केलेलं आहे, पाली, महड आणि मोरगाव. आणि मोरगाववरून निघून आपण सिद्धटेककडे निघालो होतो आणि ऑन दी वे जिथे स्टे मिळेल आपल्याला तिथे स्टे करणार होतो. त्याप्रमाणे आपल्याला चांगला रूम मिळाला आहे व्यवस्थित बजेटमध्ये. तुम्हाला एकदा रूम दाखवतो. 850 घेतले आमच्याकडून, पण रूम चांगला आहे. दौंडमध्ये बुक केला आम्ही हा रूम. मोरगाववरून निघाल्यानंतर मध्ये दौंड एक लोकेशन आहे, त्यानंतर पुढे 40-45 किलोमीटरवर सिद्धटेक आहे. तर तिथे आम्ही दौंडच्या इथे आम्ही थांबलो कारण इथे स्टे ऑप्शन्स नाहीच आहेत मोरगाववरून निघाल्यानंतर. सो आता डिनर करू आणि रेस्ट करू. आजचा दिवस आपण इथेच एंड करू आणि उद्या आपण करणार आहोत सिद्धटेक, हेऊरचा चिंतामणी आणि रांजणगावचा महागणपती. ते तुम्ही बघू शकता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, सी यू देन.